डोलम साहेब लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा जो कुणबी समाजाचा मोर्चा आलेला आहे या संबंधी तुम्ही काय सांगाल? या संदर्भात मी आपल्यासमोर असं मांडेन की 2 सप्टेंबरमध्ये जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने तो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो जी आर काढला हा अतिशय चुकीचा आहे। कारण जे ह्या प्रवाहामध्ये नेहमी दणकट झाले, शाहू महाराज झाले की जे दणकट घोडे आहेत, कमजोर जोड्यांना जे त्यांच्या हक्काचे मिळत नाही, परंतु मराठा समाज हा सर्वांगाने शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल हा परिपूर्ण आहे। त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, साखर कारखाने आहेत आणि तरी देखील त्यांना हे आरक्षण पाहिजे। कारण त्या दिवशी जो जरंगेचा या ठिकाणी जो मोर्चा आला होता आणि त्या मोर्चामध्ये दबाव आणून तो जी आर मांडण्यात आला आणि जो करण्यात आला आहे त्या जी आरचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण कुणबी समाजामध्ये जरा हे दणकट घोडे आले तर आमचे जे हक्काचं आहे ते देखील हे हिरावून घेतील। आणि आरक्षण म्हणजे काय, गरीब हटावचा कार्यक्रम नाही किंवा रोजगाराभिजो नाही, हे जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागास समाज आहे त्याला लेवल आणण्यासाठी हे शाहू महाराजांच्या आणि घटनेच्या माध्यमातून हे तयार केलेले कवच आहे आणि ते प्रत्येकाने हक्काच्या ह्याच्यातून मिळालं पाहिजे, परंतु त्यात महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही। आणखीन तुमच्या काय मागण्या आहेत? समाजाच्या अनेक मागण्या आहेत की आज बघा मराठा समाजासाठी सारथीच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 कोटी आणि बाकी त्यांचे ऑफिसरचे सगळं दिले आहेत, त्यांना वसतिगृह दिलेले आहेत। परंतु कुणबी समाजासाठी त्यांनी गव्हर्नमेंटची मान्यता केली होती की प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी मुलींसाठी आपण वसतिगृह आणि शैक्षणिक त्यांची प्रगती करू, परंतु ते आज कुठंच होताना करत नाही। या संदर्भातली भूमिका ही भुजबळ साहेबांनी, वडेट्टीवार साहेबांनी मांडलेली आहे, परंतु त्याची पूर्तता करत नाही। कारण ज्योतीसाठी केवढा कमी तुटपुंजा असा निधी देत आहेत, परंतु मराठी समाजाने 10,000 कोटीचा निधी दिलेला आहे। हा आमच्या कुणबी 52% ओबीसीवर फार मोठा अन्याय आहे आणि ह्याचा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही निषेध करणार। साहेब, नेहमीच का कुणबी समाजावर अन्याय केला जातो? कारण काय माहिती आहे, दणकट घोडे असतात ते ताकदीने सगळं त्यांची हे करतात। आता जरंग्याचा 4 दिवस मोर्चा आला, हा संविधानिक होता का? पहिल्या वेळेला मोर्चा वसिला अडवला, आता त्याच्यानंतर दुसरा मोर्चा इथे त्यांना येऊ दिला आणि हे सगळं षडयंत्राचा भाग आहे। कारण त्यांना इथे येऊ द्यायचं आणि त्यांना ते द्यायचं हे सरकारचं धोरण आहे, इतर धोरण आहे। हे 52% ओबीसीसाठी, 70% ओबीसीसाठी अतिशय घातक आहे। म्हणूनच आमच्या अगदी गोव्यापासून ते पालघरपर्यंत हा कोकण विभागामध्ये असलेला संपूर्ण कुणबी ओबीसी यांना आम्ही हाक दिली होती आणि संघाच्या जी आमची संघाची मेन शाखा आहे त्याच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की कुणब्यांचा आता नाही तर केव्हाचे प्रश्न सुटणार नाही, तुम्हाला साम दाम दंड सगळं बाजूला ठेवून तुम्ही इकडे आझाद मैदानात आलं पाहिजे। आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की आज 5 लाख 10 लाख लोक ओबीसी कुणबी या मुंबईमध्ये आलेले आहे आणि महाराष्ट्र सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर आमच्या या प्रश्नांचा विचार केला नाही तर याच्या पुढे अतिशय ताकदीने आम्ही सगळे आंदोलन करू आणि बरोबर खरंच काळाची गरज आहे। कारण एकाचा लाड केला जातो तर दुसऱ्याला एखाद्या सावत्र मुलाप्रमाणे त्याला बाहेर बसवलं जातंय। बघा, कुणबी कधी भडकणार होता, बरोबर? पहिली वेळ इतिहासामध्ये मी 25 वर्षे ह्या एरियामध्ये काढले, 25 वर्ष, आता मी 5 वर्ष गावाला आहे। असा मोर्चा भव्य कधी निघालाच नव्हता, पण पहिली वेळा कुणब्यांचा मोर्चा शांतपणे, कुठे वाद नाही, विवाद नाही। पण ही कुणब्यांची खरी ताकद आहे का? कुणबी मोठ्या समाजात तरी उतरलेलेच नाहीत, नाही तर ही जागाही अपुरी पडली असती। बोला, एक मिनिट। मला या ठिकाणी सांगायचं आहे की काही आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु लोकांनी बाजूला केलं पाहिजे। कारण एक जण म्हणा की कुणब्यांच्या किंवा ओबीसीच्या आरक्षणाला टच होत नाही, धक्का लागत नाही। अरे ते मराठे जर येणार तर जाणार कुठे ते सांगा? एससी मध्ये जाणार, एसटी मध्ये जाणार किंवा ओबीसी मध्ये जाणार? ते ओबीसी मध्ये जाणार, बरोबर? ते आज नव्हते आमच्या उरावर बसणार आहे आणि हे कुणबी ओबीसी आम्ही खपवून घेणार नाही। पूर्ण ताकदीने याच्या पुढे देखील हा लढा आम्ही चालू ठेवू असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। कुणबी म्हणजे आम्ही संयमपणानं वागणारे, आम्ही शेतकरी, आमची छोटी शेती आहे, छोटीशी, तरी आम्ही करतोय। कुणब्यांनी कधीच हा विषय सिरियसली घेतला नव्हता। पहिली वेळ भव्य मोर्चा। साहेब बघा, एक महत्वाचं कारण आहे की कुणबी बांधव एकत्र नाही, गटतट पडले, त्यामुळे तो विखुरला गेलाय आणि त्यामुळेच आपल्या मागण्या मान्य होत नाहीत आणि त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत। आज जरांगे पाटलाला कसं हातावर घेतलं जातंय, का घेतलं जातंय हे सर्व तुम्हाला माहिती आहे। तसंच कुणबी समाजाने पण ताकदीनिशी उतरायला पाहिजे आणि आजचा मोर्चा बघून खरोखर आनंद वाटला की कुणबी समाज हा ताकदीने उतरलेला आहे, पण पूर्ण ताकदीनिशी उतरला पाहिजे।
डोलम साहेब मला या ठिकाणी असं सांगावं वाटतं, कोकणातून नव्हे अखंड महाराष्ट्रातून कुणबी जागा झालेला आहे. त्याच्या अगोदर आमच्यात काही मतभेद जरूर असतील, परंतु ते सगळे बाजूला टाकून आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे. त्याच्यासाठी जे वाटेल ते करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आज 5 ते 10 लाख कुणबी बांधव या ठिकाणी आझाद मैदानावर आले आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या ठिकाणी आम्ही आव्हान देतोय की आमच्या ज्या काय मागण्या आहेत, संविधानिक मागण्या आहेत, न्याय हक्काच्या मागण्या आहेत, त्याचा तुम्हाला विचार करावाच लागेल. अन्यथा पुढच्या सगळ्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागेल. डोलम साहेब, तुम्ही तुमचे प्रखर विचार मांडलेत त्याबद्दल लोकनेता युट्यूब चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार. आभार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.